प्रत्येक गोष्टीत लाडक्या बहिणींना आणू नका, नाहीतर घरी बसावं लागेल। लाडकी बहीण योजना सुरूच राहणार, फडणवीसांनी भाजप आमदाराला छापलं। महापालिका निवडणुका सोमवार किंवा मंगळवारी तारीख जाहीर होण्याची शक्यता। पुढच्या आठवड्यात राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याचा अंदाज। हिवाळी अधिवेशनानंतर बीएमसीसाठी महायुतीत जागा वाटप। मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र लढेल। राष्ट्रवादीला सोबत न घेण्यावर भाजप ठाम, सूत्रांची माहिती। पालिका निवडणुका महायुती म्हणूनच लढणार। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये 1.5 तास बंद दाराआड चर्चा, तर मुंबई ठाण्यामध्ये एकत्र लढण्याबाबतही चर्चा। शिवसैनिकांना फोडण्याचा प्रयत्न हाणून पाडा। नागपुरातील सेनेच्या बैठकीत शिंदेंच्या मंत्री आणि आमदारांच्या सूचना। शिवसैनिकांची कामं होत नाही, आमदारांचा बैठकीत हसून। दरेकरांकडून विधान परिषदेत सूर्यकांत मोरेंविरोधात हक्कभंग। प्रचारात सभागृहाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप। दरेकरांच्या हक्कभंग प्रस्तावाला अनिल परब यांचंही समर्थन। सूर्यकांत मोरे यांची पोलीस यंत्रणेमार्फत चौकशी करून गुन्हा दाखल करा। उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे हे आदेश। संतोष देशमुख प्रकरणामध्ये फरार आरोपींना अटक करावीच लागणार। 2 ते 4 महिने वाट बघणार, अन्यथा आंदोलन करू, मनोज जरांगे यांचा हा इशारा। अंबादास दानवेंकडून पैशांचा व्हिडिओ ट्विट करत सरकारवर टीका। व्हिडिओमधील आमदार कोण, पैशांच्या गड्ड्यांसह काय करताय, दानवेंचा हा सवाल। ट्विट केलेला व्हिडिओ मॉफ केलेला, मानहानीचा दावा दाखल करेन। दानवेंचा बोलविता धनी रायगडवासी, सत्यता असल्यास राजीनामा देईन। महेंद्र दळवी यांचं दानवेंना हे थेट आव्हान। मी कुणाचा राजीनामा मागितलेला नाही, अंबादास दानवेंकडून स्पष्ट, तर व्यक्तीला ओळखतो म्हणून व्हिडिओ ट्विट केला, दानवेंचं विधान।